महाराष्ट्रातील पुढाऱ्यांनी लाडावून ठेवलेले लाडोबा आज प्रचंड गोंधळलेले, चिडलेले, अस्वस्थ झालेले महाराष्ट्रानं बघितलं. या मनोज जरांगेंचा रोख पहिल्यांदा चव्हाणरावजी भुजबळ साहेबांकडे म्हणजे नाशिककडे होता. पुन्हा त्यांचा रोख देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे होता. परत त्यांचा रोख परळीच्या मुंडे बंधू भगिनींकडे होता. पण आजच्या त्यांच्या पत्रकार परिषदेचं वैशिष्ट्य हे होतं की आज त्यांनी या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे रोख वळवला. मनोज जरांगेंना नक्की झालंय काय, त्यांची चिडचिड समजू शकतो मी. बघा, ते काल बोलले की मी जी प्रमाणपत्र रद्द झालेत त्यांचा उद्या समाचार घेणार आहे. ज्यांची प्रमाणपत्र रद्द झाली त्यांच्यावर हा माणूस एक ब्र शब्द बोलला नाही. बोलले कोणावर? दहीहंडे यांच्या प्रमाणपत्र रद्द होण्यावर. त्यांचा दावा असा आहे की दहीहंडेंकडे नोंद सापडली तर 3000 दहीहंडेंना प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. हे आजची जी पत्रकार परिषद होती मनोज जरांगेंची, हे आजपर्यंत दावा करत होते की मी छावा आहे, मी वाघ आहे. पण आज ते बळीचा बकरा दिसले मला. बळीचा बकरा तेच बोलले, मी नाही बोलत. परत तुम्ही म्हणसाल तुम्ही त्यांच्यावर टीका करताय का. तेच बोलले की माझा बळीचा बकरा. हे बघा, इथं प्रमाणपत्र इश्यू करणारी एक संस्था असते आणि ते प्रमाणपत्र व्हॅलिड ठरवणारी क्वासाई ज्युडिशरी स्वरूप आहे. न्यायालयाचा ज्याला दर्जा आहे ती लोक प्रमाणपत्र व्हॅलिड करत असतात. मनोज जरांगेंना तेच मान्य नाही. मुळात अशा क्वासाई ज्युडिशरी स्वरूप असणाऱ्या एखाद्या संस्थेला कुठलाही पुढारी फोन करू शकत नाही. असं करणं म्हणजे न्याय व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करणं. अरे, आम्ही ओबीसी मधली माणसं आहोत, आम्ही व्हीजेएनटी मधली माणसं आहोत, आरक्षण घेणारे एससी एसटी बांधव आहे. या लोकांनी कधी प्रमाणपत्र रद्द झालं म्हणून आम्ही तुम्हाला बघून घेऊ, आम्ही तुम्हाला पराभूत करू, अशी भाषा कधी वापरली नाही. आम्ही संविधान मानणारी लोक आहोत, आम्ही कायदा मानणारी लोक आहोत. आम्ही इथं समतेचं तत्व संविधानानं जे स्वीकारलंय, हर एक माणसाचा हक्क अधिकार मानणारी माणसं आहोत. आणि आम्ही बघून घेऊ. आणि काय, हे बघा, हे आंदोलन मनोज जरांगेंचं शिक्षण आणि नोकऱ्यांवरचं आंदोलन आता राजकारणापर्यंत येऊन पोहोचले. आजची पत्रकार परिषद ते त्या प्रमाणपत्रावर बोललेच नाहीत. ते बोलले आम्ही भुमरेला कसं निवडून आणलं, आम्ही शिरसाटांना निवडून कसं आणलं. परत एकनाथरावजी शिंदेंना म्हणले तुमच्यावरचा गद्दारीचा डाग आम्ही पुसला. पाहिलं, हे आज नवीन महाराष्ट्राला नवीनच कळलंय. म्हणजे मनोज जरांगे आंदोलन उभं करून, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून या महाराष्ट्रामध्ये कुणाच्या तरी अजेंड्यावर काम करत होते. आज ते स्वतः बोललेले आहेत. आणि हे बोलत असताना मनोज जरांगेंनी अजून एक आमच्यावर आरोप केलेला आहे. मंत्रालय परिसरामध्ये बाळासाहेब भवन नावाचं शिवसेनेचं एक कार्यालय आहे. त्या कार्यालयामध्ये माझे सहकारी किंवा मी, आम्हाला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून नेऊन आमचा गुरुपौर्णिमे दिवशी सत्कार केला. मनोज जरांगे म्हणतो की हे लोक तिथं कसे काय आले. मनोज जरांगेला माझा एक सवाल आहे, तुझ्या बापाचं घर आहे का शिवसेना भवन म्हणजे? आम्ही ओबीसी बांधव आहोत. एकनाथरावजी शिंदे फक्त एका जातीचे नेते आहेत का? अरे मनोज जरांगे एकनाथराव शिंदे साहेबांचं नेतृत्व मर्यादित का करतोय? एका समाजापुरतं तू का मर्यादित करतोय? अरे ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या पक्षामध्ये ओबीसी नेते नाहीत का? त्यांच्या पक्षांना ओबीसीने मतदान केलं नाही का? मग ओबीसीचा एखादा कार्यकर्ता त्यांच्या कार्यालयात गेला तर तुझ्या पोटात पोटशिळ उठायचं कारण काय? त्यामुळं ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस हे तुझे विरोधक आजपर्यंत होते. एकनाथराव शिंदेच्या कार्यालयामध्ये एखादा ओबीसी कार्यकर्ता गेला म्हणून त्याला तू धारेवर धरणार. अरे ओबीसींच्या मताचा अधिकार काढून बिडून घेतला की काय? मुळात संविधान मानणारे आणि पक्ष पार्टी ज्यावेळी चालवावी लागते त्यावेळी सगळ्यांचं मतदान हवं असतं. सगळ्यांच्या प्रश्नावर त्यांना काम करावं लागतं. मुळात एकनाथरावजी शिंदे साहेबांना माझं सांगणं आहे, देवेंद्रजी फडणवीस साहेबांना माझं सांगणं आहे, आणि ते लाड वगैरे ही जी मंडळी आहेत त्यांच्याकडे सारखं ये जा ये जा ये जा करत असतात. काय ते आपल्याकडं म्हण आहे, गाढव मेलं ओझ्यानं शिंगरू मेलं येरझाऱ्यानं. काय काय लाडची भूमिका काय?
तुम्ही वारंवार तिकडे जाता, म्हणजे तुम्ही त्याला फसवायला जात होता का? ते काय म्हणतायत हे सरकारला तुम्हाला सांगता येत नाही, आणि सरकार काय निर्णय घेतंय ते मनोज जरांगेला कळत नाही. आज मनोज जरांगेंनी ज्या भाषेमध्ये माननीय छगनराव भुजबळ साहेबांचा उल्लेख केला, ज्या भाषेमध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा उल्लेख केला, ज्या भाषेमध्ये वडेट्टीवार साहेबांचा उल्लेख केला, ज्या भाषेमध्ये परळीच्या बंधू भगिनीवरती ते उल्लेख करत आलेले आहेत, ह्यांनी काय एका समाजाचा ठेका बिका घेतला काय हो? आणि एखाद्या समाजाची मागणी, न्याय मागत असताना इतर समाजाला शिव्या देणं, श्राप देणं, तळतळाट व्यक्त करणं, ही आंदोलनाची कुठली भाषा आहे हो? मला वाटतंय शिंदे साहेब, फडणवीस साहेब, तुम्ही पुढे आलं पाहिजे. आणि हे जे तुम्ही लाडावून ठेवलाय ना लाडोबा, ह्या लाडोबाला आरक्षण कुठून सुरुवात होतं, आरक्षण कुणाला दिलं गेलं, आरक्षण का दिलं गेलं, हे एकदा समजावून सांगण्याची गरज आहे. नाहीतर महाराष्ट्रातलं जे सामाजिक स्वास्थ्य आहे, आम्हाला प्रमाणपत्र दिलं नाही, अराजकाची भाषा बोलतो हा माणूस, आम्ही बघून घेण्याची भाषा बोलतो. मग ज्या ह्या व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये जे मायक्रो ओबीसी आहेत, भटके विमुक्त आहेत, मग त्यांनी आता या महाराष्ट्रात राहायचं नाही का? आता ते छोटे 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 समूह आहेत, मग त्यांच्यावर हा दादागिरी करणार का? त्यांच्या नेत्यावर हा दादागिरी करणार का? अरे तो सामाजिक न्याय मागना. इथं लोकशाही आहे, इथं न्याय व्यवस्था आहे, इथे वेगवेगळे विभाग आहेत. मनोज जरांगेला लोकशाही मान्य नाही. मनोज जरांगेला इथं जे नेते काम करतात, पक्ष काम करतात ते मान्य नाहीत. मनोज जरांगेने गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये कुणाच्या तरी राजकीय अजेंड्यावर काम केलंय, ते त्यांनी आज बोलून दाखवलंय. त्यामुळं इथल्या पुढाऱ्यांना माझं सांगणं आहे की इथं जे कास्ट स्क्रुटिनी करणारे आहेत, कास्ट व्हॅलिड करणारी जी मंडळी आहेत, त्यांच्या कामकाजामध्ये तुम्ही दबाव टाकून हस्तक्षेप करू शकत नाही. हे कालच्या 3-4 प्रकरणावरून इथल्या न्याय व्यवस्थेनं दाखवून दिलेलं आहे. आमचा संविधानावर विश्वास आहे, आमचा व्यवस्थेवर विश्वास आहे, आणि आम्ही ओबीसी, विजयंती, एससी एसटी बांधवांनी कधीही व्यवस्थेला चॅलेंज केलेलं नाही. आम्हाला 6-6, 7-7 महिने कुटुंबातलं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असून सुद्धा जर त्याची वंशावळ जुळवत असताना अडचणी निर्माण होत असेल तर आम्हाला ही सर्टिफिकेट मिळत नाही. सर्वात मोठी जी अडचण आहे ती जेनेलॉजी म्हणतात वंशावळीला. ही जेनेलॉजी जोपर्यंत जुळणार नाही तोपर्यंत कुणालाही सर्टिफिकेट मिळणार नाही. त्यामुळे मनोज जरांगे, तू कुठल्या मूर्खाच्या नंदनवनात वावरतोयस आणि इथल्या व्यवस्थेला, संसदेला चॅलेंज करतोयस. तुला इथून पुढची, आणि तू नेहमी म्हणतो मी ह्याला पाडतो त्याला पाडतो, तुझे 25 आमदार पाडतो. तू विधान परिषदेला, विधानसभेच्या निवडणुकाला तू केलंच होतं ना आव्हान, कुणी ऐकलं तुझं? त्यामुळं, आणि राजकारणच करायचं आहे ना मनोज जरांगेला, त्यांनी सरळ राजकारणात उतरावं, एखादा पक्ष जॉईन करावा, नाहीतर पक्ष काढावा. पण असं संविधानाला चॅलेंज करू नये. ओबीसींच्या मनात भीती निर्माण होईल अशी भाषा बोलू नये. ओबीसीच्या नेतृत्वावर तोंड सुख घेण्याचा प्रयत्न करू नये. नाहीतर ओबीसी बांधव सुद्धा या सर्व गोष्टींवरती विचार करतील आणि जाब विचारतील, प्रश्न विचारतील. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदेला आम्ही मतदान करत नाही का? अरे मी बोलू नये असं कुणी सांगितलंय? माझा काय अधिकार कुणी काढून घेतला काय? अरे मला वाईट वाटायचा काय प्रश्न आहे? महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर 12, 13, 14 करोड जनतेच्या, का बरं कसला चुकी जातोय हा माणूस? देवन पासून, एक मिनिट तुम्ही हे बघा, माझं उत्तर घ्या ना. ते मानतील नाही मानतील, मला मनोज जरांगेच्या मागणीमध्ये कशी खोट आहे हे मला तुम्हाला दाखवून द्यायचंय. झाले एक्सपोज, मी सांगतो ना, एक्सपोज झालेले आहेत. म्हणून मनोज जरांगे कबूल केलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांनाही माझं सांगणं आहे, तुम्हाला राजकारण करायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनाही ओबीसी बांधवांना बरोबर घ्यावं लागेल ना. मनोज जरांगेच्या सांगण्यावरनं जर ते राजकारण करत असतील तर ते घरी बसतील. अख्खा ओबीसींचा मताचा अधिकार काढून घेतला कोणी? आणि मला आमची भूमिका मांडायला आम्हाला संविधानानं, लोकशाहीनं स्वातंत्र्य दिलंय ना. आमच्यावर कशाला मर्यादा आणताय? त्यांचे प्रवक्ते, त्यांचे हे. अरे मी एक ओबीसी आंदोलक आहे आणि मला बोलायचा अधिकार आहे ना. प्रश्न तोच राहतोय की एकनाथ शिंदेंवर टीका केल्यावर तुम्हाला काय वाईट वाटणार ना? प्रश्नच नाही, वाईट वाटणार. आमच्या ओबीसी मधले आमचे सहकारी, मी स्वतः सुद्धा, आम्ही बाळासाहेब भवनमध्ये गेलो म्हणून आजची प्रेस फक्त एकनाथ शिंदेवर टीका करणारी होती की आम्ही फक्त गुरुपौर्णिमे दिवशी त्या फुटपाथवरून जात होतो आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आत बोलून आम्हाला फक्त बुके दिला. ह्याच्या बापाचं आहे ते शिवसेना भवन, बाळासाहेब भवन. काय याची खाजगी प्रॉपर्टी आहे? काय जाऊ शकत नाही इतर लोक कोण त्या भवनमध्ये?
काय बोलण्याचा काय स्तर आहे त्याचा? आम्ही जाऊ शकत नाही. एका बाजूला मनोज जरांगेला तुमच्याबद्दल प्रश्न विचारला म्हणतात की मी त्याला मोजतच नाही. अरे नाही मोजू दे. एका बाजूला तुम्हाला- तुम्ही काय त्यांनी नाही मोजलं म्हणून आम्ही आमचं आंदोलन थांबवायचं? आम्ही ओबीसी बद्दल बोलायचं नाही असं तुमचं काय म्हणणं आहे का? मोजलं. अरे आमची जात नाही ह्या जनगणना करतच नाहीत ना, आजपर्यंत केलीच नाही ना. आम्हाला मोजलं असतं ना, आमची संख्या आम्हाला कळली असती तर ह्यांचं कशाला एवढं चाललं असतं मग आज? किमान तुम्ही एकनाथ शिंदे लक्षात आणून दिलं की मोठं केलं. हे बघा, आम्ही तुम्हाला आता तुमच्या माध्यमातून माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना सांगू इच्छितो, माननीय फडणवीस साहेबांना मी सांगू इच्छितो, मनोज जरांगेला तेलात घोळा, तुपात घोळा, पाकात घोळा. तो तुम्हाला आणि आम्हाला आजपर्यंत आम्ही एक समजून चालत होतो. अरे किती त्या परळीच्या बंधुभावाला, अरे ते कधी बरं शब्द बोलत नव्हते याच्यावर. किती टार्गेट केलं त्या छगनरावजी भुजबळ साहेबांना, जे अर्ध्या लोकसंख्येच्या बाजूने ओबीसी आरक्षणाबद्दल बोलत होते, त्यांनाही आज अर्वाच्य भाषेमध्ये एक शब्द प्रयोग केला. तर काय मनोज जरांगे, काय आंदोलन, काय बोलण्याची भाषा? हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये इथं भल्या भल्यांचं वेगळं संविधान विरोधी बेकायदा आंदोलन महाराष्ट्रानं गारद केलेले आहेत. त्यामुळे तू कुणाकुणावर बोलत होता? मराठा समन्वयकांवर बोलला, कोण प्रवक्त्यांवर बोलला. आज तू एक नेता सोडला नाही त्यांनी. आजची पत्रकार परिषद मनोज जरांगेंची म्हणजे फंबल झालेली पत्रकार परिषद, गोंधळलेली पत्रकार परिषद. वाघाचा मांजर झालेला मी आज मनोज जरांगेंना बघितला. मांजर म्याव झाला, म्याव. मनोज जरांगे वाघ होते हे तुम्हाला मान्य आहे? कसलं काय वाघ होते ते दावा करत होते, पण आज प्रत्यक्षात ते बळीचा बकरा दिसले आम्हाला. ते स्वतः बोललेत, आम्ही नाही बोलत. परत माणसाला तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय का? ते म्हणले माझा बळीचा बकरा, माझा बळीचा बकरा. आजपर्यंत फडणवीसांना त्यांच्या जातीवरून त्यांची आईमाई काढत होता. आज तो शिंदे साहेबांना म्हणतोय ह्याव झालं, त्याव झालं, त्याव झालं. हे काय चाललंय नक्की याचं? तो आरक्षणाची लढाई लढतोय, तो शिक्षण आणि नोकऱ्याची. परत एक अजून एक बोलले बघा, म्हणे आमचा हवालदार हवालदारच राहतो आणि यांचं पदोन्नतीनं डीवायएसपी होतो. तुला कुणी सांगितलं रे पदोन्नतीमध्ये आरक्षण आहे म्हणून? अरे आमची ती माणसं SC ST मधली माणसं कोर्टामध्ये लढतायत, अनेक न्यायालयांनी त्याच्यावरती निर्णय दिलेले आहेत. ह्याला सल्ला कोण देतं हेच मला कळत नाही. हाय कुठे पदोन्नती आरक्षण? अरे येड्याचा बाजार आणि खुल्याची जत्रा. ह्याच्यावर टीका कर, त्याच्यावर टीका कर, त्याच्यावर टीका कर, ह्याच्यावर टीका कर. आणि कास्ट स्क्रुटिनी, कास्ट व्हॅलिडिटी नाही, वंशावळ नाही जुळली तर नाही मिळत प्रमाणपत्र. जे प्रमाणपत्र मिळाले होते ते 2 कुटुंबियांची नावं सांगितली, त्यांना शिक्षणात लाभ भेटला नाही अशी त्यांनी काही पुरावे पण दाखवलेले आहेत. त्यांनी डॉक्युमेंट गोळा केले होते. हे बघा, जे डॉक्युमेंट दिलेले आहेत, तुम्ही ज्या दहीहंडे च्या बद्दल बोलताय, त्यांनी बोलायला कुणाबर पाहिजे होतं? काल त्यांनी आव्हान काय केलं होतं? त्यांनी त्या ज्योती शिंदेचं प्रमाणपत्र रद्द झालंय त्यावर बोलायला पाहिजे. पण नाही प्रमाणपत्र नेमकं काय रद्द केले ते तुमच्याकडे काही कारण आहे का? कारण म्हणजे तिथं ती न्याय व्यवस्था आहे, ते कास्ट व्हॅलिड करणारी संस्था आहे, त्यांनी त्याचं कारण दिलं असेल ना. तिथं न्याय व्यवस्था, अरे न्याय व्यवस्थेच्या निर्णयामध्ये तुम्ही आम्ही नाही बोलू शकत. त्याच्यावर ते जाऊ शकतात, वरच्या कोर्टामध्ये जाऊ शकतात. म्हणणं आहे की राजकीय द्वेषात रद्द केलेलं आहे. कसं काय राजकीय? कुणीही कुणावरही कुणाचंही सर्टिफिकेट रद्द करू शकत नाही. तसं केलं असलं तर तुम्हाला वरच्या न्यायालयात दाद मागता येते. इथं कोणही पॉलिटिशियन ह्या ज्या कॉसाई ज्युडिशरी स्वरूप असलेल्या, त्यामध्ये महिला आयोग असेल, त्यामध्ये मागासवर्ग आयोग असेल, त्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी कमिशन असेल, ह्यांच्यामध्ये कोण हस्तक्षेप नाही करू शकत. मनोज दादा असं कुणाला कुठला लीडर, कुठला पुढारी फोन करू शकत नाही. इथं पुरावे लागतात, पुरावे. असं आहे आके सर, तुम्ही सगळी पत्रकार परिषद जर मनोज जरांगे पाटलांची बघितली असेल तर त्यांचं एक म्हणणं आहे, नोंदी शोधल्या सरकारने, सर्टिफिकेट पण दिले सरकारने, मग आता ते नेमके कायद्याच्या कचाट्यात टिकून का नाही? हे बघा, सरकार हे तुम्ही जे प्रश्न विचारताय हे काय मराठा समाजासाठी नाहीये, हे SC ST साठी पण हीच प्रोसेस आहे. आमच्या SC बांधवानं जरी सर्टिफिकेट काढलं तरी ते व्हॅलिड व्हावंच लागतं. सरकारची जबाबदारी कशी? अरे सरकार कसं कास्ट प्रमाणपत्र सरकार कसं देऊ शकतं? तुम्ही समजून घ्या ना कुणीतरी. मनोज जरांगे पत्रकार परिषद घेतात ते तुम्हाला बघत सुद्धा नाही, तुमच्या प्रश्नाला उत्तर सुद्धा म्हणजे मी आंदोलन ऐकून तर घ्या. तुम्ही सवय झाला आहे ते तुमच्यावर बोलत नाहीत. त्यांनी पत्रकार परिषद घेतली की तुम्ही घ्यायची. ते कधी मुख्यमंत्र्यांना चांगलं म्हणतात, कधी वाईट म्हणतात.
तुम्ही आतापर्यंत वाईट म्हणत होते, शिव्या देत होते, कुणाला? परंतु सगळ्यांना मुख्यमंत्री मी कुणाला नाही शिव्या दिली. मी वैचारिक भूमिका मांडत आलो. मी कधी कुणाला शिवी दिली नाही. शिवी नाही म्हणजे तुम्ही त्याच्यावर टीका केली. आज तुमचे कधी अचानक शिंदे एवढे चांगले कसे झाले? कोण नाही, शिंदेबद्दल ते बोलले, ते वाईट बोलले, हे संविधान विरोधी बोलले. ते त्यांना अधिकार नाही बोलायचं. कुणाला असू दे ना, मग मी बोलतोय ना, मी सांगतो ना, ओबीसी बांधव एकनाथ शिंदेच्या कार्यालयात जाऊ शकत नाहीत. तर आज त्यांची मग तुम्ही पत्रकार परिषद ऐकली नाही. हे तुम्हाला घेऊन नाही बोलले. कुणाला? आम्ही दोघंच गेलो होतो ना. हे तुम्हाला माहिती नाही. म्हणजे समाजात प्रश्नच आम्हीच. अरे मग ते काय मराठा समाजाचे मालक आहेत काय? बोलतील ना ते. मग ते मी पण बोलतो ना मग ओबीसीचं. तुम्ही असं हे नका करू. प्रश्न असा आहे की त्यांनी भाजपवर बोलावं, तुम्ही डिपेंड करावं, त्यांनी शिंदेवर बोलावं, तुम्ही मग इकडे. मी असलं बोललो? मी काय म्हणतोय, हे बघा, राजकारण आहे. आम्ही जर दिवस म्हणाले हे सगळं प्रमाणपत्र बेकायदेशीर सरकार दिलं जातंय. मग एकनाथ शिंदेने स्वतःच्या राजकारणासाठी हे सगळं घडवून आणलं का? त्यांना ज्या पद्धतीने मनोज जरांगे पण इथले पुढारी, इथले राजकारणी त्याला असं म्हणत नाहीत. अरे हे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे. ज्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक दुजाभाव झाला त्यांचं आरक्षण आहे. तुमचं सुद्धा पाठ झाला असं की हे सांगून आरक्षण कुणाचं, कशासाठी, का दिलं गेलं? त्या जातीमध्ये जन्माला यावं लागतं, ते सामाजिक दुजाभाव सहन करावा लागतो. असं कुठलं तरी चित्र काढायचं, कुठली तरी हे काढून हैदराबाद गॅजेट. मग ती उर्दू भाषेत ते काय बोललो बघा, त्या दहीहंड्यांच्या बाबतीमध्ये उर्दू शिकायची ना. निजामाचं तुम्हाला पुरावा हवाय तर ती भाषा पण शिकली पाहिजे, तुम्हाला रीतिरिवाज पण ते अवलंबले पाहिजेत. का बरं? घ्यावं ना जरांगेनी. निजाम म्हणलं म्हणून त्याला वाईट वाटतं? निजामाचा पुरावा चालतो. निजामाचं काय, त्याचं काय सिंबॉलिक बोलल्यावर त्याला काय अडचण, काय एवढं वाईट वाटायचं कारण आहे? खूप वास्तव आहे, भयानक आहे हे. ओबीसीच्या माणसांना टार्गेट करू नका. फडणवीसांची आयमाई काढू नका. एकनाथराव शिंदेना जातीत बांधू नका. परळीवाल्याच्या बोलू नका. भुजबळ साहेबांना आज किती वाईट बोलले राव. एखाद्या माणसाला सद्सद विवेक बुद्धी, एखाद्या सज्जन माणसाला किती वाईट शिवी देते तू हे माणसं. पण आज तुम्हाला एकदम शिंदेचं कसं काय पोट झालं? कुणाची? अहो मला शिंदेचा पुळका यायचं सोडा, 2 मिनिटं बाजूला ठेवा. पण तो बोलला काय की तुमच्या पक्षामध्ये हे ओबीसीचे नेते येतात कसे? अरे म्हणजे आम्ही महाराष्ट्रात राहायचं नाही का, जायचं नाही का कुणाकडं? बरं, ते झालं बाळासाहेब बरोबर जो शिंदे आतापर्यंत मराठ्याचे राजकारण केलंय, जरांगे नावाचं माणसाने मोठं केलं, सगळं त्याचे राजकीय फायदे घेतले, मुख्यमंत्री बनले, म्हणजे ओबीसीच्या मोहर उठले ते, त्या शिंदेचं कौतुक. पुढारे कोण कौतुक केलेलं नाही. हाच जरांगे ज्या फडणवीसांना शिव्या देत होता, 2 दिवसापूर्वीच त्याचं स्टेटमेंट आहे फडणवीसांच्या बाजूने, आणि आज परत तो त्यांच्यावर बोलतोय. काय जे शिंदे मराठ्याचं राजकारण करतात, त्याचे पदे लागतात, ते तुम्ही ओबीसी नेते म्हणतो, मग कशाला त्यांच्याकडे नाही जाणार? ठीक आहे, तुमचं मान्य, जाणार नाही उद्यापासून. आज नेमकं कुणाचं काय होतं तेच कळत नाही. कोण? लक्ष्मण हाके ओबीसींचा प्रवक्ता आहे. कुणी कितीही काहीही प्रचार केला, कुणी काहीही आमच्यावर टाकलं, देवांपासून आमची भूमिका आहे हे बेकायदा आहे. आजही आमची तीच भूमिका आहे. आणि आम्ही कुणाला जावं, कुणाला भेटावं, काय नाही भेटावं, अजून तरी आमच्यावर कोणी मर्यादा घातलेली नाही. आम्ही लोकशाही राज्यामध्ये राहणारी माणसं आहोत. सरकारमध्ये राहून एकनाथ शिंदेने मनोज जरांगेंच्या सांगण्यावरनं हे स्पष्ट होतंय की त्यांनी 2 वर्ष जी आंदोलनं केली, 2 वर्ष जे निवडणुकामध्ये भूमिका बजावल्या, त्या कुणाला तरी पाडण्यासाठी आणि कुणाला तरी निवडून आणण्यासाठीच त्यांनी भूमिका बजावल्या. त्यांना आरक्षणाची लढाई लढायची होती, तर त्यांनी आरक्षणापुरतं बोलायचं होतं ना. एकनाथ शिंदेने फायदा घेतला का? एकनाथ शिंदेनी फायदा घेतला का तेच सांगतायत ना, की शिंदे साहेब तुमच्या शिरसाटांना निवडून आणलं, बुमरेंना निवडून आणलं, पराभूत कुणाला केलं? तर खैरेंना पराभूत केलं, ओबीसींना पराभूत केलं. ओबीसीचं नुकसान होण्याला एकनाथ शिंदे जबाबदार आहेत ना? ऑफकोर्स. मग मी तेच त्यांना सांगतोय, उपरती करून देतोय की हा माणूस या महाराष्ट्रामध्ये सामाजिक दुही निर्माण करून कुणाचा तरी राजकीय अजेंडा सेट करण्यामध्ये काम करत होता. त्याला आरक्षणाचं काही पडलेलं नव्हतं. जरांगेंनी जर शिंदेचा अजेंडा सेट केला तर तुम्ही शिंदेचा समर्थन का करता? समर्थन म्हणजे मी समर्थन करत नाही, मी त्यांचा बचाव करतोय की जर एकनाथ शिंदे जर उपमुख्यमंत्री पदावर असतील तर त्यांच्या कार्यालयामध्ये महाराष्ट्रातला कोणीही माणूस जाऊ शकतो. ह्याच्या पलीकडे मी दुसरं काय समर्थन केलंय? तुम्ही तुमची बाजू मांडणे, बाजू मानतील नाही मानतील, पण आम्ही ओबीसी म्हणून जायचं नाही का तिथं? तुम्ही गेल्याचं तुम्ही सांगण्याऐवजी तुम्ही शिंदेचं समर्थन करा. समर्थन कुठं? मी अरे तुम्ही ऐकलं नाही माझी प्रेस, परत काढून बघा. आमचे सहकारी आणि आम्ही बाळासाहेब भवनमध्ये गेलो होतो, त्याच्यावरून त्यांना आज एवढी आग पाकड केली की रिॲक्शन बोलतोय. आम्ही अगोदर नाही बोललो. तुम्हाला मी अगोदर एकनाथ शिंदेचं समर्थन करायला प्रेस घेतला का?
मी रिॲक्शन म्हणून, प्रत्युत्तर म्हणून मी घेतोय. एवढं तरी लॉजिक तरी समजून घ्या. मला काय पडलंय त्यानं, कोणाला काय म्हणलं नाही म्हणलं ते. आम्ही ओबीसी बांधव नवनाथ वाघमारे काल आणि गुरुपौर्णिमे दिवशी मला ते ओढून घेऊन गेले होते. तेही कोण घेऊन गेले होते सांगतो. बाळासाहेब आमचे किसवे म्हणून एकनाथ शिंदेच्या पक्षाची विजयंती आघाडीचं काम बघतात महाराष्ट्राचं. ते मला म्हणले की हाके सर तुम्ही इथनं चाललाय, आज गुरुपौर्णिमा 1 मिनिट आत या. अरे बाळासाहेब भवन म्हणजे काय, कुणाचं काय खाजगी प्रॉपर्टी का? गुरु शोधायला गेले. हा गुरु शोधायला गेले. अरे गुरु शोधायला काय, गुरु शोधू शकतो ना, काय शोधू नये आम्ही गुरु? तर आतमध्ये भेटला का? नवनाथ वाघमारेंचं तुम्ही नाव घेतलं, एका बाजूला नवनाथ वाघमारेला शिवीगाळ धमकी दिली गेली, हा. त्याच्यावर तुम्ही एवढं- बोललो ना, कुणी नाही सांगितलं, प्रेस घेतली नाही तर. बोललो तुम्हाला देतो, तुमच्याकडे जर वाचण्यात आलं नसेल तर. जरांगेंना टार्गेट केले की तुम्हाला का वाटलं? अरे मी एकनाथ शिंदेच्या बाबतीत नाही बोललो, मी इथं वडेट्टीवार साहेबांचं नाव घेतलं, बावनकुळे साहेब. का माझ्यावर असं हेत्वारोप करताय तुम्ही? मी वडेट्टीवार साहेबांबद्दल बोललो, भुजबळ साहेबांबद्दल आरवाच्य भाषेत बोलला हे बोललो. असं नका करू, प्रश्न विचारा ना डायरेक्ट काय असेल तो. पण भुजबळ साहेब बघितलं तर राष्ट्रवादीचे आहेत, एकनाथ शिंदे ते पक्ष राजकारण, सगळ्यांचं मी ओबीसींच्या हिताची भाषा बोलतो. यात काय ओबीसींचं आहे ना, प्रश्नच नाही. शिंदेची बाजू इथं तुम्ही मांडताय, भुजबळांची मांडताय. कालपर्यंत तुम्ही यांना नाही ते बोलत होता. पुन्हा नाही. बोलावं लागेल ना. अहो मला एक सांगा, माझा प्रश्न, अहो माझी नाही भूमिका बदलत. मी काय बोललोय ऐका, ऐका मी ओबीसी आरक्षणाबद्दल, अरे यार मी ओबीसी ओबीसींचं याच नेत्यांनी वाटोळ केलं असं तुमचं स्टेटमेंट आहे, आणि आज तुम्ही त्यांच्या समर्थनात मग मी काय वाटळ केलं नाही म्हणलो का आज? मी काय मुद्द्यावर बोललो तुम्ही अंदाज घेताय का? मी काय मुद्द्यावर बोललो की त्यांच्या भवनमध्ये गेलो म्हणून हा टीका करतोय, एवढाच मुद्दा आहे का? मी काय असं काय, मी माझ्या भूमिकेत काय बदल केला? देतील. अरे आम्ही गेलो होतो ना म्हणून बोलावं लागतंय ना. आम्ही गेलो होतो, आमच्यावर बोलला तो ओबीसीचे नेते, विरोध करणारे नेते. आम्ही दोघंच गेलो होतो, आम्ही तिसरं कोण गेलं नव्हतं तिथं. काय बोलताय राव तुम्ही? झालं का? पण त्यांनी जे कास्ट व्हॅलिडिटीचे आरोप केले ते खरे आहेत का? कुणाचे कास्ट? जरांगेंनी जे आरोप केले की जाणीवपूर्वक असं कोण कुणाला फोन करू शकत नाही, कुणाचं प्रमाणपत्र रद्द करू शकत नाही. तसा अधिकार कुठल्याही पॉलिटिशियनला नाही, कुठल्याही राज्यकर्त्या नेत्याला नाही. तिथं कास्ट व्हॅलिडिटी देणारी ही एक न्यायिक संस्था आहे, कमिशन आहे. तिथं त्यांच्या अधिकारात कोणच हस्तक्षेप करू शकत. बघितलं असेल नेमकं कशामुळे रद्द झाला असतो काय? हे बघा, मी तुम्हाला अजून एक सांगतो तमाम महाराष्ट्रातल्या बांधवांना. त्या हैदराबाद गॅजेटमध्ये काय आहे तर संख्या आहे. हैदराबाद गॅजेटमध्ये कुणाचं नाव नाही. एक सर्टिफिकेट किंवा एक नोंद सापडली म्हणजे त्या गावातले, त्यांचं म्हणणं काय आहे की त्या दहीहंड्यांचं रद्द झालं म्हणजे 3000 लोकांचं प्रमाणपत्र रद्द होतंय. म्हणजे एकाची नोंद सापडली म्हणजे 3000 जणांना तुम्ही सर्टिफिकेट देऊ शकत नाही. त्याला जेनॉलॉजी मॅच व्हावी लागते. मी माझं उदाहरण सांगतो. माझ्या मुलाचं जर मला कास्ट व्हॅलिडिटी काढायचं असेल तर माझ्या भाऊकीतलं चालत नाही. त्या भाऊकीची वंशावळ जोपर्यंत त्या प्रमाणपत्राला जाऊन मॅच होत नाही, त्या वंशावळीमध्ये ते प्रमाणपत्र जोपर्यंत मॅच होणार नाही तोपर्यंत मला सर्टिफिकेट भेटत नाही. माझं कास्ट व्हॅलिडिटी व्हॅलिड होत नाही. ही न्याय व्यवस्था आहे. न्याय व्यवस्थेसमोर नाही कोण काही करू शकत. मग या केसमध्ये काय झालं नेमकं? या केसमध्ये जुळली पाहिजे ना वंशावळ, जेनॉलॉजी जुळली, प्रश्नच नाही. कशी जुळणार? कुणाचं तरी सगळे डॉक्युमेंट दाखवून, काय डॉक्युमेंट दाखवते? व्हॅलिड पाहिजे डॉक्युमेंट. रक्ताच्या नात्यातलं लागतो. कसं प्रूव्ह करणार? वंशावळ जुळली पाहिजे की नाही? तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एका XYZ आडनावाचं एक नोंद सापडली. त्या नोंदीवरून गावातल्या त्या आडनावाच्या माणसांना प्रमाणपत्र देईल कोण, पैसे देऊन काय करून, पण व्हॅलिड होत नाही. जोपर्यंत व्हॅलिडेशन करणाऱ्या त्या जबाबदार अधिकाऱ्याला जोपर्यंत ती वंशावळ जुळणार नाही, जोपर्यंत तुम्हाला ग्राम, जन्म पुरावा, जातीचा दाखला ही सगळी डॉक्युमेंट जी आवश्यक आहेत ती जोपर्यंत मिळणार नाहीत तोपर्यंत प्रमाणपत्र व्हॅलिड होणार नाही. मग सरकारने मध्ये GR काढले 2-4 ते वंशावळ सगळे बाजूला काढून ती पद्धतच बदलली सगळी. कोण? 58 लाख नोंदीचा जो दावा करतोय मनोज जरांगे, 58 लाख जणांची वंशावळ काढायला महाराष्ट्र शासनाला काय करावं लागेल माहितीये का तुम्हाला? जरांगेला तर माहितीये का? 58 लाख नोंदींची वंशावळ कोण काढू शकतो? आणि कसं तुम्ही प्रमाणपत्र 58 लाख प्रमाणपत्र मागताय? काहीतरी चाललंय. कायद्याचं राज्य इथं. तुम्हीच मागे म्हणाला होता की ओबीसीचं आरक्षण संपलंय, मराठ्यांची घुसखोरी झाली. आज तुम्हीच म्हणताय की व्हॅलिडेशनच नाही. व्हॅलिडेशन नाही म्हणजे ओबीसीचं आरक्षण कसं संपलं? तुम्ही बांधवांनो थोडासा अभ्यास वाढवा. प्रमाणपत्र दिलेत, नोंदी काढलेत,
म्हणजे ती प्रमाणपत्र व्हॅलिड आहेत का नाही ही व्हॅलिड करणारी परत संस्था आहे. तुमचं प्रमाणपत्र काढलं म्हणजे तुम्ही व्हॅलिड ह्या भ्रमात राहू नका. ते एससीलाही राहता येत नाही, एसटीलाही राहता येत नाही, VJNTलाही राहता येत नाही. तुमच्या प्रमाणपत्राला चॅलेंज केल्यानंतर ते प्रमाणपत्र व्हॅलिडिटी कमिशनकडे जातं. व्हॅलिडिटी कमिशनला जर ते मान्य नसेल तर तुम्ही तो दावा करू शकत नाही, तुमचं प्रमाणपत्र रद्द होतं. जेवढी चॅलेंज झाली ही बेकायदा काढलीत, आम्ही सांगतोय ना ही बेकायदा आहेत, हे स्क्रुटिनी कमिटी समोर टिकत नाहीत, आम्ही वरडून सांगितलंय. पण बेजबाबदार बेकायदा ज्याच्या विरुद्ध आपण दखल मागितली नाही, न्याय मागितला नाही, ते तसेच घेऊन जातात. मला सांगा, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आमदाराच्या पत्नी आहेत शिंदे, त्यांना 11 वाजता प्रमाणपत्र मिळालं आणि त्या 2-2:30 वाजता त्या साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. ते चॅलेंज करणार झालं ना चॅलेंज, सुनावणी चालू आहे, येईल आज उद्या निकाल. काल परवा दौंड मधल्या पाटील नावाच्या एका व्यक्तीचं रद्द झालंय. आता फक्त बातम्या झालेत मराठवाड्यात त्याच्या, अशी कितीतरी प्रमाणपत्र रद्द झालेत. सांगलीमध्ये लढतायत लोक, सातारा पॉलिटिकल आरक्षण खाल्लं ओबीसीचं कुणबीचे दाखले देऊन त्यांना सगळ्यांना तुम्ही चॅलेंज करणार का? चॅलेंज जवळजवळ 90% लोकांना केलं गेलेलं आहे ऑलरेडी. आणि ते चॅलेंज करण्याचा अधिकार त्यांच्या विरोधामध्ये जी व्यक्ती उभी आहे, जी पराभूत झाली, त्यांनाच अधिकार आहे. आम्हाला अधिकार असता तर आम्ही सगळे सरसकट चॅलेंज केले असते. हे समजून घेतले पाहिजेत, कायदे समजून घेतले पाहिजेत. कायदे समजून न घेता जर कोण आंदोलन कोणावर आरोप करत असेल तो मूर्खाच्या नंदनवनात वावरतोय, असा माझा स्पष्ट आरोप आहे. ज्याला आरक्षण पॉलिसी, आरक्षण धोरण, आरक्षण कुणाला दिलं जातं, आरक्षण कुठून सुरू झालं, ह्याचा अभ्यासच नाही, त्या माणसाने बोलूच नाही. मग असे चॅलेंज झालेले किती आहेत? 90% 12 जिल्ह्यामध्ये जनजागृती तुमचा आरोप आहे जसं खोटे कुणबी दाखले देऊन ओबीसीचं आरक्षण खाल्लं जिथं मराठा समाजाने, तिथं ते आमच्या सांगलीचे ऍडव्होकेट ओलेकर आहेत, परत साताऱ्याची काही मंडळी आहेत, परत इथं आमच्या भाजपचे ज्येष्ठ नेते दौरी साहेब आहेत, बरीच लोक आहेत. आणि आम्ही एकमेकांचे सगळे GR, डॉक्युमेंट, पुरावे, स्टेटमेंट एकमेकाला सर्क्युलेट करतोय ना. त्यामुळं हे जे काही बेकायदा सर्टिफिकेट वाटण्याचा प्रोग्राम, GR काढण्याचा प्रोग्राम महाराष्ट्र शासनानं जो अवलंबलेला होता, तो कास्ट स्क्रुटिनीला जात वैधता देणाऱ्या स्वायत्त न्यायिक आयोगाला हे मान्य नाही, की जे सुप्रीम कोर्टाला मान्य नव्हतं, जे संविधानात्मक अधिकार ज्या राज्य मागासवर्ग आयोगानं हे आरक्षण नाकारलं, त्यांना फाट्यावर मारून राज्य शासनानं GR काढण्याचे प्रयत्न केले, ते जात प्रमाणपत्र वैधता देणाऱ्या न्यायिक आयोगानं नाकारलेले आहेत. इथं संविधान श्रेष्ठ आहे, इथं कायदा श्रेष्ठ आहे आणि या संविधानाला चॅलेंज करणाऱ्यांचे दात घशात गेलेले. पण आता त्या काळात आपल्याला माहिती, फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदेनी सगळे मराठा राजकारण केलं, स्वतः आरोप यांनीच केले, जरांगेंनी ते कबूल केले. मग याच्यावर शिंदे एक्सपोज झाले असं तुम्हाला नाही माहिती? अहो, जरांगे फंबल झालाय. ते एक्सपोज होतेत का नाही होते तो 2 मिनिटं बाजूला ठेवू. त्यांना कधी फडणवीसावर टीका करावी वाटते, कधी मुंडे बंधू भगिनीवर टीका करावी वाटते, कधी भुजबळावर टीका करतात, कधी वडेट्टीवारांवर टीका करतात. आज बावनकुळे, आज नवीन काढले तरी बावनकुळेवर टीका करतात. काय चाललंय नक्की? अरे तुझा शत्रू तर ठरव. आणि कोण असा पॉलिटिशियन राजकारणामध्ये निवडून येणारा माणूस कोण असा बायस वागेल हो, ज्याला मतं मागायला प्रत्येकाच्या दारासमोर जावं लागतं? कोण एखादा पक्ष चालवणारा एकनाथ शिंदे सारखा माणूस असो किंवा फडणवीस साहेबांसारखा माणूस असो किंवा अजून कोण असो, अरे त्यांना मतं मागायला हर एक माणसाच्या दारात जावं लागतं. त्यांना असं बायस वागून चालतं का हो? ओबीसीचा एखादा माणूस जर त्या बाळासाहेब भवनमध्ये गेला म्हणून याला एवढी अडचण झाली होती, जाऊ शकत नाही का हो माणूस तिथं? काय चाललंय नक्की हे? हे मला वाटतंय मराठा समाजामधल्या विचारवंत मंडळींनी, तज्ज्ञ मंडळींनी पुढे आलं पाहिजे. आणि महाराष्ट्र शासनानं पुढाऱ्यांनी लाडोबा बनवून जो ठेवलाय हा माणूस बेकायदा, अरे नक्षलवादी म्हणायला सुद्धा मला लाज वाटते. हा अराजकवादी आहे खरं तर. मला सांगा, एका मोठ्या समुदायात जर अराजक सदृश्य जर त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली तर आम्ही मग ओबीसीनी गावगाड्यात राहायचं नाही का? आमची घरं काढणार का हा? मग बघून घेईल मराठी एकदा सुटले तर तुम्हाला मराठ्यांचा मालक झाला का हा? मराठ्यांना आम्ही मतं दिली नाही. मराठ्याचे 28-29 पैकी 22-23 मुख्यमंत्री मराठ्यांचे झाले, त्यांना आम्ही मतदान केलं नाही. काय बोलतोय हा? महाराष्ट्राची वीण उसवणारा, महाराष्ट्रात अराजक निर्माण करणारा, याला पहिलं उचला, याच्यावरती काय कायदे लागू होत असेल तर. अरे काय बोलतोय, याला कळतंय का? कुणाच्या आईचा नवरा शोधायला जातोय हा? मूर्ख माणूस आहे हा. त्यांनी शिवी दिली म्हणून मला शिवी द्यावीशी वाटत. पण किती मूर्ख आणि किती बावळट माणूस आहे, गोंधळलेला माणूस आहे.
हे यातून दिसून येतं आजच्या प्रेसमधून. जरांगेचं एवढं मोठं आंदोलन व्हायला एकनाथ शिंदे जबाबदार आहेत ना मग. अरे कोण सगळेच जबाबदार आहेत. शरद पवार जबाबदार आहेत, रोहित पवार जबाबदार आहेत. 200 जीसीबी एकसारखे स्टेज, एकसारखे लोक, एवढी गर्दी. मग म्हणतच होतो ना, मी कुठं नाही म्हणतोय, आता कुठं नाही म्हणलो का? अरे मी एवढ्याच परिप्रेक्ष्यात बोललोय, एवढ्याच इन्व्हर्टेड कॉम्यामध्ये बोललोय. बांधवांनो, इन्व्हर्टेड कॉमा अपस्ट्रॉफी काय ते, अहो मी तेवढ्याच परिप्रेक्ष्यात बोललोय की त्यांच्या कार्यालयात एखादा ओबीसी कार्यकर्ता जाऊ शकतो का नाही, एवढं बोलले का मी? काय बाकी त्यांच्या भूमिकेत समर्थन केलंय? अभ्यास मोठा आहे, तुम्हाला चांगलं माहिती आहे महाराष्ट्राचं राजकारण जातीपातीवर चालतं. एका जातीच्या नेत्याचा दबाव निर्माण केला जातो, त्याच्यावरून पद घेतले जातात, राज्य सरकारवर दबाव टाकला जातो. मग मराठा नेते म्हणून काही वर्षात एकनाथ शिंदे पुढे आलेले आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. पण ते वाईट असं आहे की मराठा म्हणून जर एखाद्या नेत्याला शिक्का लागला तर बाकीच्यांनी मत आम्ही मत द्यायच नाहीत का त्यांना? त्यांचा एखादा चांगला उमेदवार आहे, मग तेच जबाबदार. तेच सांगतोय की हा माणूस काय तेच सांगतोय. तुम्ही जे बोलला तेच बोललोय ना मी. जबाबदार माणसाला भेटायला का गेले हाच प्रश्न आहे, बाकी काही कुठल्या जबाबदार माणसाला भेटायला गेले? कोण? नाही. आता तुम्ही काय म्हणले एकनाथ शिंदे जबाबदार आहे, कुणाला? त्याच जबाबदार नेत्याला तुमच्या आरक्षणाला अशा पद्धतीने